सर, महाविकास आघाडीचा प्रभाग क्रमांक 2चा आज प्रचार दौरा नावडे या ठिकाणी संपन्न होते. कशा प्रकारच्या भावना व्यक्त कराल आणि कुठले मूलभूत प्रश्न घेऊन प्रचारात राहणार? सर्वप्रथम नमस्कार. प्रभाग क्रमांक 2 तसेच संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण आहे. मूलभूत सुविधा ह्या तर खूपच दूर राहून गेल्या. आज इथल्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. त्याच्या संदर्भात दुसरा म्हणजे प्रदूषणाचा महाप्रश्न आहे. आणि सर्वात जो लोकांना सर्वांना डोईजर झालेला आहे तो प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न आहे, जो त्यांच्या हक्काचा आणि हातातला होता. वारंवार विरोधी पक्षांनी ज्याच्यावरती मागणी केली असता त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाई कराव्या, प्रोसेसमध्ये आहेत. असं काही न करता आज प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न कमी झालेलं असून येणारा खर्च कसा निभावला जाईल हा त्यांना कुठल्या प्रश्नांची जाण नसल्यामुळे आज महानगरपालिकेत जे कार्यक्षम सांगतायत ते कार्यक्षमातलं आम्हाला एक तरी कार्य दाखवा जो जनतेच्या हितासाठी केलेला आहे, असं आम्हाला कुठलंच काय वाटत नाही आतापर्यंत. हा शेकापचा बालेकिल्ला बांधला जातो. तुमचीकडची तयारी कशी आहे आणि तुम्हाला काय आव्हान वाटतं? जे आज पाहता हा शेकापचाच पूर्ण बालेकिल्ला आहे आणि हा कायम स्वरूपात राहणार आहे. याला कधी कोणी आलं ना भूतो ना भविष्य त्याच्या वतीने ग्वाही आहे. शेतकरी कामगार पक्षाचा विरोधक सातत्याने टीका करत आहेत की तुमचा हा बालेकिल्ला असून तुम्ही या प्रभागाचे बालेकिल्ला जरी असला आणि आमचे जरी इथले नगरसेवक जरी असले ते सत्तेत कोण आहे? आम्ही जे प्रस्ताव करतो त्या प्रस्ताव ते आजतागायत कधी तुम्ही सह्या केलात का? त्या नगरसेवकांचं कधी म्हणणं तुम्ही ऐकलत का? हे तुमचं जर म्हणणं ऐकलं असतं तर ह्या अडीअडचणी आज तुमच्यासारख्या ज्या अकार्यक्षम लोकांना बोलण्याची आवश्यकता पडली ते थोडासा अभ्यास करून बोलावं होत असताना कुठेतरी आपण उचलली जीप टाळ्या लावतोय आणि जनतेचा संभ्रम करतोय. असं करू नये. सुद्धा जनता ही येत्या 15 तारखेला आपल्याला मतचिन्हाद्वारे आपलं मत मांडून आमचा जो बालेकिल्ला तो अबाधित राखण्याचं काम करेल. पाहायला गेलं तर फक्त काय अरुंद मात्र साहेबांची कशी निवडणुकीनंतर जोरात पावडत आहे आणि आता तोंडाला जी एकदम मोठी रॅली झाली आणि त्याच्यानंतर जी आता पडगेला झाली इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. असं वाटतं का नक्कीच विजयाचाच ही रॅली असेल? अरविंद पुंडलिक म्हात्रे साहेब यांच्याबद्दल बोलायचं काही बाकी तर नाही. त्यांनी ज्या ज्या शेतात काम केलं आहे त्यांचा जर अभ्यास केला तर त्यांच्या एवढा अनुभव फार कमी लोकांना असेल आणि त्यांचे जे सहकारी आहेत तेही अभ्यासू सर्व आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने सर्व बहुमताने निवडून येतील. फक्त तुम्ही राम माधव पाटील साहेब पण आपल्या बरोबर आहेत आणि एक नक्कीच रामाची सुरुवात केली या यशाला असं वाटतं का? प्रभु राम आहे अपने आंगन में और आने वाले दिन में आज आई दिवाळी आपल्या घर में. मला विचारायचं नगरसेवक अरविंद माधव साहेब हे आता निवडणूक झाल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये आपलं काय विजन असेल या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक 2 साठी? पहिला मी प्रभाग क्रमांक 2 नावडा विभागामधून नगरसेवक म्हणून निवडून आलो. हा भाग हा सिडको प्रसारित भाग होता, म्हणजे सिडको प्रसारित डेव्हलप केलेला भाग होता. पहिली गोष्ट तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या नागरिकांना जर कुठं ज्येष्ठ नागरिक असो तरुणांना कुठं खेळायला पाहिजे तर आम्ही दत्तूशेठ माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या नावाने एक क्रीडांगण बनवून घेतलं, गार्डन बनवलं जेणेकरून सर्व लोकांना तिथे बसायला मिळाला पाहिजे, आनंद खेळायला पाहिजे, लहान मुलांना खेळायला पाहिजे. पहिल्या मी तिथेशी गार्डन निर्माण केला. दुसरी गोष्ट या वसाहतीमध्ये होल्डिंग पॉन्ड नव्हता, तो होल्डिंग पॉन्ड बनवून घेतला सिडकोच्या मार्फत. तसंच या परिसरामध्ये STP प्लॅन नव्हतं कारण इथल्या शेवरेज लाईनचं जर पाणी तर रस्त्यावर सोडलं जात असायचं. अनेक मच्छर अनेक वास उडत, त्यामुळे तिथेशी मी स्वतः STP प्लॅन बनवून घेतलं. तसंच या परिसरामध्ये पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न असल्यामुळे बुस्टर पंप ते 10 बिल्डिंग नंबर 7, 10, 9 इथे बिलकुल प्रमाणे पाणी येत नव्हतं, त्यामुळे बुस्टर पंप यासाठी पाण्यासाठी बनवून घेतलं. आता सुद्धा नवीन प्रमाणे पाण्याची पाईपलाईन यांच्यासाठी बनवून घेतलेली आहे आणि आता लोकांना सुरुवात झालेली आहे. मॅक्झिमम प्रमाणात 2 ते 3 महिन्यात ते सुद्धा सुरळीत प्रमाणे चालू आहे. दुसरी गोष्ट आणखी सांगतो नवीन याच्यामध्ये या परिसरामध्ये गॅसची लाईन कधी मिळत नव्हती. प्रचंड प्रयत्न केले मी आणि गॅसची लाईन नावडा फेज 2 ला आणली. आता 20% काम झालेलं आहे, 80% सुद्धा काम पूर्ण होईल. हे आम्ही काम केलेली माणसं आहोत म्हणून आम्ही ठामपणाने बोलतो. आणखी दुसरं सांगतो, सिडकोच्या मार्फत या लोकांना झाडं लावता आलं नाही म्हणून आम्ही या सिडकोच्या मार्फत इथून झाडे कासाडी नदीजवळ लावायला नेली. सिडकोनी CSR फंडातनं द्यायला लावली LNTला आणि ती झाडं तिथं लावायला लावली. आम्ही अशा प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व आहोत आम्ही. आम्हाला आशीर्वाद माझे आमदार बाळाराम दत्तूशेठ पाटील यांचा आहे आणि यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व हे कामं करत असतो. उमेदवारांबद्दल प्रश्न त्यांची कामं काय त्यांची कामं काय असं विचारा.